युद्ध जिंकण्यासाठी आणि शत्रूचा कोथळा बाहेर काढण्यासाठी तीक्ष्ण तलवार लागते. पण जिंकलेलं राज्य, ती रयत आणि तो भगवा अभिमानाने टिकवून ठेवण्यासाठी लागते ती एक परिपूर्ण शासन व्यवस्था. मित्रांनो, इतिहास साक्षी आहे की जगात अनेक महान योद्धे होऊन गेले ज्यांनी मोठी राज्य जिंकली, पण त्यांच्या मृत्यूनंतर ती राज्ये पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. मग असं काय होतं आपल्या शिवछत्रपतींच्या स्वराज्यात की महाराजांच्या पश्चातही औरंगजेबासारखा बलाढ्य बादशाह तब्बल 27 वर्षे महाराष्ट्राच्या मातीत लढूनही हे स्वराज्य संपवू शकला नाही? याचं उत्तर दडलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफाट दूरदृष्टीत आणि त्यांनी निर्माण केलेल्या एका अभेद्य प्रशासकीय यंत्रणेत, ज्याला जग अष्टप्रधान मंडळ म्हणून ओळखतं. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाच्या पानांतून अशी एक गोष्ट उलगडणार आहोत जी आजच्या IIM आणि हार्वर्डसारख्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्सलाही अचंबित करते. आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ म्हणजे नक्की काय आणि आधुनिक भारताच्या लोकशाहीची पाळेमुळे शिवरायांनी 350 वर्षांपूर्वी कशी रोवली होती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला एका योद्ध्यासोबतच एका उत्कृष्ट व्यवस्थापकाचे दर्शन घडणार आहे. मित्रांनो, जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा राज्य छोटं होतं, पण जसजसा स्वराज्याचा विस्तार होऊ लागला तसतशी गावे, किल्ले आणि रयतेची संख्या वाढू लागली. या रयतेला न्याय हवा होता, शेतीला संरक्षण हवे होते, राज्याला महसूल हवा होता आणि शत्रूवर नजर ठेवणारी एक यंत्रणा हवी होती. महाराजांना हे पक्के ठाऊक होते की एका व्यक्तीवर सर्व राज्याचा भार टाकणे योग्य नाही. त्यामुळे 6 जून 1674 रोजी जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांनी एका अधिकृत आणि कायदेशीर मंत्रिमंडळाची स्थापना केली. तुम्हाला माहिती आहे का, अष्टप्रधान म्हणजे नक्की काय? अष्ट म्हणजे 8 आणि प्रधान म्हणजे मंत्री. सोप्या भाषेत सांगायचे तर स्वराज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी शिवाजी महाराजांनी नेमलेले 8 अत्यंत हुशार, निष्ठावान आणि कर्तबगार मंत्र्यांचे मंडळ म्हणजे अष्टप्रधान मंडळ. हे मंत्री थेट महाराजांना जबाबदार असत. महाराजांनी या मंडळाची निर्मिती का केली? कारण त्यांना हुकुमशाही नको होती. त्यांना एक असं राज्य हवं होतं जिथे सत्तेचे विकेंद्रीकरण असेल. आजच्या भाषेत सांगायचे तर जसे देशाचे पंतप्रधान आणि त्यांचे कॅबिनेट मंत्री असतात तशीच ही व्यवस्था होती. चला तर मग या 8 खांबांची म्हणजेच 8 मंत्र्यांची आणि त्यांच्या कामांची सविस्तर ओळख करून घेऊया. 1.